तुम्ही जाताय पण तिथे मराठी कोणाला येत नाही बरं आजी, हिंदीतच बोलावं लागतं असं शेजाऱ्या पाजाऱ्यांनी तिला आधीच बजावलं होतं. शाळा शिकली होती त्यामुळे मोडकं तोडकं हिंदी बोलायची ती कधी कधी वेळ आली की. झालं असं होतं की वर्ध्याची ही 80 वर्षाची आजी एकदा बिहारमधल्या पटना शहरात मागील 5 वर्ष नोकरीनिमित्त राहत असलेल्या आपल्या नातवाकडे निघाली होती. 2 मोठ्या भरगच्च भरलेल्या जाड कापडाच्या पिशव्या आणि अवकाळी पावसाचा काही नेम नाही म्हणून एक छत्री असं घेऊन ती गाडीच्या 2 तास आधीच येऊन बसली होती. प्लॅटफॉर्मच्या बाकावर आधीच उंची कमी आणि त्यात थोडी वाकलेली, पाय टेकत नव्हते बाकावरून खाली, त्यामुळे एखाद्या लहान मुलासारखी आलटून पालटून मजेत पाय हलवत बसली होती. गाडी यायला वेळ होता पण अधूनमधून उगीचच गाडी येण्याच्या दिशेने वाकून बघायची. शेजारच्या कोणीतरी न राहावून सांगितलं, वेळ आहे आजी अजून तुमच्या गाडीला, आणि तुम्ही बघत आहात तिकडून नाही, इकडून येईन तुमची गाडी. मेरे को मालूम है. आपली चूक दाखवून दिलेलं विशेष आवडत नव्हतं आजीला. ह्या गाडीने आपण पहिल्यांदाच जात आहोत बिहारला हे त्याला दाखवायचं नव्हतं, म्हणून तो मराठीत बोलत असताना पण त्याला ठसक्यात हिंदीतून उत्तर दिलं होतं तिने. 2 तास निघून गेले. अखेर गाडी लागली प्लॅटफॉर्मवर. अरे रहने दो, मैं उठा लूँगी मेरा सामान, सवय है मेरी को, तुमको पटेगा नहीं, पर शादी के बाद 15 लोगों के घर का काम मेरे अकेली के कंधे पर पडता था. तरी सहप्रवाशांनी न ऐकता तिच्या भारी पिशव्या उचलून तिला बसवून दिलं तिच्या जागेवर. थोड्याच वेळात गाडी धकली पण तितक्यात आजी किंचाळली, हे भगवान, धांदल में मेरी छतरी रह गई देखो नीचे, कल ही नई ली थी मैंने, ये आजकल उन्हाड़े में बीच में ही पाउस आ जाता, इसलिए वही बाकड़े के पीछे टांगी थी. अरे जाने दो माजी, अब कोई फ़ायदा नहीं, गाड़ी चल पड़ी है, एक प्रवासी म्हणाला. छत्री राहून गेल्याची हळहळ चेहऱ्यावर दिसत होती, पण तरी सहप्रवाशांशी त्याचं तिच्या मोडक्या तोडक्या हिंदीत नॉनस्टॉप मजेशीर गप्पा सुरू होत्या तिच्या. हुश, कितना उकाड़ा है यहाँ, है ना, ऊपर पंखा है पर सिर्फ नाम का है, नको लगता है ये उन्हाळा, आम छोड़े तो कुछ नहीं रहता उन्हाळे में देखो. आजीच्या गप्पा रंगत चालल्या होत्या. आता संध्याकाळ झाली होती, अंधारू लागलं होतं. तिकीट दिखाओ दादीजी आपका. एक पोरेला तिकीट चेकर त्याच्या कंपार्टमेंटमध्ये आला. ही आजी मध्ये बसली होती तरी पहिल्यांदा तिच्याकडेच गेला. थोडा थांब बाबा, देती हूँ, पिशवी में रखा है. टीसी तरुण असून अनुभवी असावा. म्हातारी लोक तिकीट फार जपून ठेवतात आत कुठेतरी, वेळ लागतो त्यांना ते काढायला, म्हणून आजीला आधी सांगून तेवढ्यात त्यांनी बाकीच्यांची तिकिटे चेक करून टाकली. पुन्हा तो आजीजवळ आला तेव्हा आजीने मोठ्या पिशवीच्या तळाशी हात घालून एक लहान ॲल्युमिनियमची डबी काढली होती. त्यातून घड्या घालून लहान केलेली प्लास्टिकची पिशवी उकलली. ज्यात तिकीट ठेवलं होतं ते काढलं आणि त्याला दिलं. अजनी देशमुख, 80 साल. अजनी, मैं क्या वो नागपुर के नज़दीक का स्टेशन हूँ? अ के ऊपर का टिंब नहीं देखा क्या बेटा तुमको? टीसी सोडून सगळे हसले. नाव इंग्लिशमध्ये होतं, कुठलं आलं अ के ऊपर टिंब, पण म्हातारी बोलून मोकळी. त्याच्या अजून 2 बोग्या चेक करायच्या राहिल्या असल्याने त्याला संवादात रमायचे नव्हते. अजनी नहीं रे बेटा, अंजनी, मारुती पता है ना, उसकी जो माँ थी वो अंजनी. पुन्हा ऐकून न ऐकल्यासारखं करत तो पुढच्या कंपार्टमेंटमध्ये निघून गेला. एवढ्यात हातात एक छत्री असलेला 14-15 वर्षाचा मुलगा धापा टाकत कंपार्टमेंटमध्ये आला आणि आजीसमोर येऊन थांबला. आजी, तू विसरली होती तुझी छत्री स्टेशनवर. मी बघितली होती, इथून दूरच्या बोगीत आहे, आलो तुला शोधत. आजीच्या चेहऱ्यावर छत्री मिळाल्याचा आनंद आणि त्या मुलाने बरोबर शोध घेऊन तिला आणून दिल्याचं कौतुक असे भाव मिसळले होते. बस बाळा, नाव काय तुझं? सतीश देशमाने. अरे हो का,
माझ्या नातवाचं पण नाव सतीशच आहे. आई वडिलांच्या बरोबर आला आहेस का? नाही आजी, मला कोणी नाही. आजी असते फक्त पटण्यात, तिच्याकडेच चाललोय. नोकरीनिमित्त मी वर्धेत असतो एकटा. तिनेच मोठं केलंय मला. तिचा फार जीव आहे माझ्यावर आणि माझा पण तिच्यावर. बरं चल, जाऊ मी? अरे लेकरा, थोडं थांब. पिठलं पोळी खाऊन जा. दुसऱ्या मोठ्या जाड पिशवीतून एक मोठा डबा लोणच्याचे डाग पडलेल्या कापडात गुंडाळलेला तिने बाहेर काढला आणि त्याला तो नको म्हणत असताना बसवून घेत पोळीवरच पिठलं आणि लोणचं टाकत त्याच्या हातात देत बाकीच्या प्रवाशांकडे बघत म्हणत होती, ये पिठला और तोंडी लगाने को ये लोंचा जो है ना हमारा, उसकी सर किसी को नहीं आती. देखो ठहरो, तुमको भी देती हूँ. बहुत लाया है मैंने. मेरे नातू को बहुत आवडता. रोज दिया तो भी खाएगा वो. जे कोणी 4-5 जण तिथे होते त्यांना सगळ्यांना आग्रह करत करत तिने दिलं. भेटू आजी पटना स्टेशनवर म्हणून सतीश निघून गेला त्याच्या बोगीत. पटना आलं. आजीच्या गमतीशीर गप्पात 25 तासात प्रवास कसा निघून गेला कोणालाच कळलं नाही. चलो आजी, आ गया पटना. हाँ चलो तुम आगे, मैं आती हूँ आवर के. आवरायचं काय होतं? 2 पिशव्यात बोचके कोंबून तयारच तर होती. उतरायला पण थबकली ती तिथेच तशीच. गर्दी ओसरल्यावर सावकाश 2 हातात 2 पिशव्या घेऊन छत्री खांद्यावर टांगून उतरली ती खाली. गर्दी बऱ्यापैकी ओसरली होती. समोरच एक सिमेंटचं बाकडं होतं. त्यावर ती जाऊन बसली. बसल्या बसल्या डोळे पाणावले तिचे. आतापर्यंत तर छान हसत हसवत गप्पा मारत होती सगळ्यांबरोबर. आणि पटना आल्यावर असं काय झालं एकदम? मनातून दुःखी असलेली माणसं आपण खूप सुखी आहोत, आनंदात आहोत असं इतरांना वाटावं म्हणून मुद्दाम जास्त बोलतात, हसतात. तसं तर काही नव्हतं नाहीच. आता प्लॅटफॉर्मवर सामसूम होती. तिची नजर बाजूच्या बाकड्यावर गेली. बघते तर छत्री आणून देणारा सतीश बाकड्यावर मागे मान टाकून डोळे मिटून बसलेला तिला दिसला. तब्येत ठीक नसेल म्हणून विचारपूस करायला हीच त्याच्या जवळ गेली. अरे बाळा, बरं वाटत नाही का? आजी वाट पाहत असेल ना घरी. त्यावर सतीश म्हणाला, नाही आजी, बरं आहे. कोण माझी वाट पाहणार? वाट पाहायला आजी आहे तरी कुठे आता? ह्या अक्षय तृतीयेलाच गेली ती. मला मालकाने सुट्टी दिली नाही तेव्हा, म्हणून येऊ शकलो नव्हतो. त्याआधीच पत्र लिहून मी तिला कळवलं होतं, येतोय मी पटण्याला. आज आलो. तिला शब्द दिला होता तो पाळायला. पण तू का थांबली आहेस अजून? सतीश, तुझा नातू आला नाही का तुला घ्यायला? पदराने डोळे पुसत ती म्हणाली. बाळा, अरे तुझं आणि माझं दुःख सारखंच आहे बघ. असता माझा नातू तर आला नसता का? 2 तास आधी येऊन थांबला असता माझी वाट पाहत. तोही काही दिवसांपूर्वीच गेला, तुझ्या आजीसारखा. ट्रकने ठोकलं होतं त्याला. त्याआधी मीही कबूल केलं होतं त्याला, नक्की येईल तुझ्यासोबत कायमचं राहायला. नव्हती त्याची भेट भाग्यात. तब्येतीपायी नाही येऊ शकले मी तेव्हा, पण कबूल केलं होतं म्हणून आली. पण आता ह्या शहरात पाऊल ठेवावंसं वाटत नाही. जाईन इथूनच. तशीच आता परत वर्धेला, परतीच्या गाडीने. कशी काय तू एवढी आनंदी असतेस एवढं मोठं दुःख असताना? माझं तर लक्षच नाही लागत कशात आजी गेल्यापासून. तीच होती ग मला फक्त. दुःखाने असं मन भरून ठेवलं तर कसं चालेल राजा? सुखाला आत यायला जागा करायला नको? नशिबात असतं तेच मिळतं आपल्याला. आयुष्यात असं एका जागी अडकून राहायचं नसतं बाळा. घडून गेलं ते विसरून खंबीरपणे आनंदाने पुढे जात राहायचं असतं. एक ना एक दिवस सुख येईल वाट्याला, ह्याची खात्री ठेव. हो आजी, बरोबर आहे तुझं. इथून पुढे लक्षात ठेवीन. मीही त्याच गाडीने परत जावं म्हणतो आहे. तू आहेसच सोबत तर. मलाही नाही पाय ठेवायचा आता या शहरात. सतीशजवळ सामान काहीच नव्हतं. आजीच्या पिशव्या आणि छत्री घेऊन आजीसोबत तो चालू लागला. तिकीट काउंटरसमोर येऊन आजी थांबली. लुगड्याच्या केळात ठेवलेल्या 500च्या चुरगळलेल्या 4 नोटा काढून तिने जाळीच्या खिडकीतून आत सरकवल्या. देखो,
मैं वो क्या कहते हैं, हाँ ज्येष्ठ नागरिक हूँ, उसका कम करके 2 टिकट देना वर्दे के। पैसे उड़े तो वापस देना। हाँ, आजकल तुम लोग गर्दी का फ़ायदा लेके वापस देना भूल जाते हो। हम 2 लोग हैं, देखो, मैं और ये मेरा नातू। मैं अंजनी देशमाने, इसकी आजी, और ये मेरा नातू सतीश देशमाने। बघायला गेलो तर अगदी व्यर्थ आणि निव्वळ भावनिक होती त्या दोघांची ही पटण्याची फेरी. ज्यांना भेटायला येतोय सांगून वेळ निघून गेल्यावर ते भेटायला आले होते ते भेटणार नव्हतेच, पण योगायोगाने आजी नातवाची ही नवीन प्रेमळजोडी मात्र अनपेक्षितपणे जुळली होती. त्या फेरीने त्यांचे दुःख मिटवून त्यांच्या आयुष्यात सुख आणले होते आणि एका आजीला तिचा नातू आणि नातवाला त्याची आजी मिळाली होती. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.